नमस्कार मंडळी, शुभ सकाळ. तर आजचा सेकंड दिवस आहे. तर आज सोनमर्गला जाणार आहेत. कालच्या व्हिडिओमध्ये तुम्ही बघितलाच असेल की मुघलकालीन सर्व गार्डन आपण एक्सप्लोअर केले. तर ज्यांनी कोणी बघितलं नसेल तर ती लिंक मी डिस्क्रिप्शनला देणार आहे, तर तुम्ही बघा. तर आज आम्ही सोनमर्गला जाणार आहे. तर ड्रायव्हर तर आला आहे कधीपासून. तर आम्ही आता निघत आहोत. थंडी तर खूप आहे बघा. हॉटेलचा व्ह्यू बघा जरा. आजचा दिवस इथे स्टे करणार, उद्याला दुसऱ्या हॉटेलला बघू शकता. रेडी. चला तर मग आता भेटूया डायरेक्ट गाडीमध्ये. चला आम्ही रेडी झालो आहोत मस्तपैकी. आता निघत आहोत. हा रिसॉर्टमध्ये 2 दिवस स्टे केलेला आहे, म्हणजे आजचा दिवस आहे अजून. द ग्रीन रिसॉर्ट, नक्कीच विजिट करा या रिसॉर्टला. खूप छान असं रिसॉर्ट आहे, हे बघू शकता. यांची कॅन्टीन तुम्हाला दाखवतो तोपर्यंत. इकडे अशी कॅन्टीन आहे. याशिवाय मस्तपैकी फोटोज वगैरे त्यांनी लावले आहेत. हे इधर कॅन्टीन है उसका, मस्तपैकी. ड्रायव्हर आला होता, परत गेला कुठे. येतोय बोलला 5 मिनिटात. चला आता डायरेक्ट सोनमर्गला. कडक होते ना. तर आम्ही आता गाडीमध्ये बसलो आहोत. हो तर इकडे हा फोर्ट बघू शकता तुम्ही. कोणचा बोलल्या? हरी पर्वत म्हणून आहे इकडे. अकबर बादशाह यांनी बनवला है. अकबर बादशाह ने उधर टॉप पे मंदिर बनाया है. अच्छा, मंदिर बनाया. हाँ, और नीचे बनाया दरगाह, और मेन गेट पे बनाया ये गुरुद्वारा. अच्छा, ये गुरुद्वार है. बघू शकता तुम्ही. आणि तो तिकडे दिसतोय तो विपाट. हिंदू मुस्लिम सिख यहाँ पे ज्यादा है ना. हाँ 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 हाँ, उसके लिए. अच्छा, म्हणजे ते हिंदू मुस्लिम जास्त आहे त्यामुळे त्याने तसं बनवून ठेवलेलं आहे. छान आहे. आता आम्ही डायरेक्ट म्हणजे सोनमार्गला जात आहोत. त्यामध्ये आम्हाला तुम्हाला जे काही मध्ये चांगले व्ह्यू दिसतील ते तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करतो. ही कश्मीरी यूनिवर्सिटी आहे. पूरा अंदर है क्या? हम नजर आए. ये गेट रे. यूनिवर्सिटी ऑफ कश्मीर.
मस्त ऐसा वॉटरफॉल. नाम लिखा था ना वहाँ पे. गांधरबल. हाँ राइट. आई लव गांधरबल. और कितना किलोमीटर है करीबन अभी? हाँ अभी बहुत है. किलोमीटर आहे लागतं याचा. कसे सर्वच आज सोनमार्गला जाते तर मग ट्रॅफिक पण आहे. एक्चुअली आप लेट निकल गए ना. हाँ आणि आम्ही इसलिए हमें ट्रैफिक मिल गया. ॲक्च्युली आम्ही निघालोच लेट. त्यांनी सांगितलं होतं 9 वाजता निघायचं पण आम्ही लेट केलं. 9:30च्या नंतर निघालो त्यामुळे आम्हाला लेट झालं आणि लेट होईल. तरी बघूया चला तरी पुढे. घर बघू शकता यांचे सर्वच घरावरती म्हणजे पत्ते लावलेले आहेत कारण की ती पूर्ण बर्फ असतो ना तो घरावरती राहणार नको. छान आहे. 1 किलोमीटर जायचं आहे पण मजा येते. अच्छा ये हाँ करो आप. सिंध नदी बघू शकता ही सिंध नदी आहे. लास्ट में पाकिस्तान चली जाती है. हाँ जहली में मिलती है और लास्ट में पाकिस्तान चली जाती है. ही बघा ही सिंध नदी आहे. लास्टला जाऊन बघू शकता ही इथून पाकिस्तानला जाते. जहली में मिलती है. हे बघितलं का? हा सिंध नदीचं नाव. जहाँ से अमरनाथ चालू होता है ना ये वहीं से आती है. ओके. अंबरनाथच्या इथून जी चालू होते ती और बीच में का कौन सा बोला? ये फिर बाद में मिल जाती है जहलिम में. जहलिम हाँ रिवर. अच्छा. जहलिम रिवर जो है उसमें मिलती है फिर और लास्ट में पाकिस्तान चला जाता है जहलिम. ओके. तर शेवटला ती पाकिस्तान जहलिमला मिलायला जाते म्हणजे तिकडे अशी वाहत जाते. ये हम पहुंच गए अभी नेशनल हाईवे लेह लद्दाख वाला जो हाईवे है ना ओके. उस पे पहुंच गए. तर आम्ही आता नॅशनल लेह लद्दाख हायवे आहे ना त्या रूटला पोहोचलो होतो. लेह यहाँ से 400 है. कारगिल 174. बघा तुम्ही पाऊस करून बघू सोनमर्ग शकता. अभी 55 है. पाऊस करून बघू शकता तुम्ही किती किलोमीटर इथून लेह लद्दाख 400 किलोमीटर आहे.
भी नदी है क्या? हाँ पूरा सूख गए ना बट अभी ऊपर पानी फ्रीज हो गए है ना ओके की वजह से थंडीच्या मुळे वरती बर्फ साठल्यामुळे नदी पूर्ण सुकून गेली आहे बघा. ये नाही ही सिंधू नदी हा ही सिंधू नदी म्हणजे वरती एवढा बर्फ म्हणजे थंडी आणि बर्फ असेल बघितलं असेलच तुम्ही. बघायला भेटेल कारण की ज्या गाड्या आहेत त्या गाड्यांवरती असं बर्फ दिसत आहे. आता 2-4 गाड्या गेल्या खूप थंडी असेल प्रचंड प्रमाणामध्ये. बघू तुम्हाला कोणती गाडी दिसली का त्या समजून जाईल. बहुतेक लाईव्ह स्नो पण बघायला भेटणार आहे. हा आम्ही स्नो होतोय. बघूया मला आपल्याला एक मध्येच गाडी दिसली अशी मगाशी 2-3 गाड्या गेल्या त्यावरती होते. क्लायमेट पण समोरचा क्लायमेट पण हेच सांगतोय की खूप स्नो पड़ता है बघा. सर्व एकदम तर हा कंगन मार्केट है. ऐसा मार्केट जो है ना हाँ यहाँ पे है और यहाँ से आगे फिर 91 लेह के अंदर है. लेक के अंदर है. लेह जो है ना लेह हाँ हाँ करगिल लेह जो है ऐसा मार्केट फिर लेह में है. इतना बड़ा मार्केट. ओके तो वो भी इतना बड़ा नहीं है. ये बड़ा है मतलब मार्केट. ये बड़ा मार्केट है. मतलब हर एक चीज मिलती होगी अब. हाँ यहाँ पे हर एक चीज मिलती है. मतलब यहाँ के लोग हैं ना हाँ उनके लिए मतलब शॉपिंग वगैरे कुछ ग्रोसरी. हाँ 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 हे बघा बरोबर बघू शकतो या गाडीवरती. बघा हिला पण लागलेला आहे. तर हे बघा कशी एकदम स्नो मध्ये जाऊन आले. आम्ही पण तिकडेच चाललोय. कसं पडलंय रस्त्यावरती. नेक्स्ट लेवल थंडी असेल. लेट्स गो. तुम्हाला दिसत असेल की स्नो पडतोय बघा छोटे छोटे. तर पुढे जबरदस्त असेल अजून. तो केले असते ओपन पण हे बघा स्नो लाईव्ह स्नो. गाड्यांच्या वापस फिरा जोश कोण आहे पुढे तर मग काय सांगूच नका. काय ते आता पुढे डायरेक्ट जास्त स्नो पडत असेल तिथे मी तुम्हाला व्हिडिओ चालू करतो. बाकी नदी वगैरे सर्व भरलाय. आता इथे जाम झाले सर्व. ते छोटे छोटे पोरं पण ठीक आहे. हे बघा जिथे बघा तिथे वाईट दिसते पूर्ण स्नो मध्ये. यार ओरा खाल बात को कर. हे बघा आता इथे फास्ट चालू झालंय. तुम्हाला दिसत असेलच. जास्त स्नो पडत असेल तिथे. बघा एकदम लाईव्ह. आजपर्यंत आपण मी तरी व्हिडिओमध्ये असं बघत आलोय. आता प्रत्यक्ष बघू शकतो. बघा कशी एकदम स्नो लाईव्ह. बरं
तर तुम्ही बघू शकता लाईव्ह स्नो दिसत तर असेल. आम्हाला इथे 10-15 मिनटं थांबवलं आहे कारण की वरती भरपूर स्नो पडत आहे. तर मग आमचा ड्रायव्हर बोलला आहे की थोडं 10-15 मिनटं थांबा, त्यानंतर मग जा, कारण की तिकडं एवढं आता इथपर्यंत आलो आहोत आपण, त्यानंतर मग पुढे गेलो तर रिटर्न पाठवण्यापेक्षा तो बोलला इथे 15 मिनटं वेट करा, त्यानंतर मग आपण निघूया. खरंच जन्नत जन्नत. आणि लाईव्ह स्नो हा तर कमी आहे, पण वरती गेल्यावरती अजून काढू. तोपर्यंत आता इथं थांबलो आहेत आम्हाला. तो बोलला की इथे थांबलो आहेत तर चहा कॉफी काय पिया, त्यानंतर मग आपण पुढे जाऊया. त्याचा हॉटस्पॉट घेतला आहे, लाईव्ह गेलो होतो, त्याला व्हिडिओ कॉल केला. आता मी बोललो एक आपण छोटी व्हिडिओ तर ब्लॉगचं काढायचं आहे, त्यामध्ये हा एक क्लिप काढून घेऊया. तर बघू शकतो दिसतोय ना तुम्हाला हा डोंगर पूर्ण एकदम स्नो पडलं आहे सर्व याच्यावरती. खूप जबरदस्त एकदम छोटे छोटे स्नो छान असं काढा. ये थोडीशी ये, दोन मिनिटं ये ना, 2 मिनिटं ये तर. इतर काय गाडीमध्येच बसले, मला बोलले ये. बघ ना कसा एकदम छान असं बघ, मस्त ना. हा तुझ्या केसांवरती पण बघ कसं पडले बघा. खूप छान खूप छान. बर्फाचा पाऊस. तर आम्ही आता इथे हॉटेलला थांबलो आहे. काश्मीरी चाय आणि आलू पराठा ते ऑर्डर केलं आहे. तर आलू पराठा आला आहे. चला आम्ही खातो आणि मग नंतर काश्मीरी चाय पण आलेली आहे, बघू शकता. काय त्याला बोलतात तो कावा कावा कावा. बघा बर्फच बर्फ. ते किती बिंदास राहतात बघ एकदम. काय सवय झाली आहे. त्यांच्यासाठी काय सर्व नॉर्मलच आहे. हँड ग्लोव्स घातलेत आता मस्तपैकी. जॅकेट पण घालणार तिकडे गेल्यावरती. चला लेट्स गो. हे बघ ना कसला सुपर. हर एक गोष्ट अशी म्हणजे व्ह्यू असा एक शूट करण्यासारखंच वाटते, पण व्हिडिओ खूप मोठे होतात, त्यामध्ये आम्हाला फोटोज पण काढायचे. हे देखो, हे बघा हे बघा सुपर ना. कमेंट करा.
हेच डोंगर दिसले असतील आपल्याला वरून. हेच असणार. हे बघ ती बघ कसलं यार. नको कशी राहत असतील ना तर पॅकच असेल घर. सर्वांचे दरवाजे वगैरे लावलेलेच असतील. हा ना यार. चला इथे तर सर्व आपल्याला बर्फच बघायला भेटणार आहे. त्यामध्ये व्ह्यूज. चलो बघूया पुढे आता. चला इच्छा करत आहे आता आमची पण बाहेर बघू एक चांगला असं प्लेस बघू आणि मग जाऊ मस्त फोटोज व्हिडिओ वगैरे काढू. मस्त एकदम. खूप सुंदर. बरोबर इथे जो गुड पडे आज का थे गाड़ी सुकायची जबर वापस है. हाँ भाई को चिंता बना बाकी कौन खाते चुका हेच डोंगर आपण जेव्हा आपण कोणता हेच डोंगर आपण जेव्हा तो आपण तुम्ही बघितलं असेल ट्रॅव्हलिंग ब्लॉग. त्यामध्ये आपण विमानातून येताना आपण दाखवला होता. हेच ते डोंगर. आपण त्याच डोंगराच्या भागातून जातो. खूप ट्रॅफिक आहे. तो इकडे येत आहे त्यामुळे खूप ट्रॅफिक. त्यामध्ये लाईव्ह स्नो पडत आहे. मला दिसतच असेल. काय भारी बी वाटते ना एकदम. तर आम्ही आता पोचलो आहोत. खूप बर्फ आहे इकडे. अजून तर आपल्याला पॉईंटने जायचं असेल तर घोड्याने जातो. आणि 4 व्हीलर म्हणजे जसे की फोर व्हीलर पण बंद केली आहे कारण की खूप स्नो पडत आहे.
तुम्ही बघू शकता किती स्नो पडत आहे ते. त्यामुळे घोड्याने जायचं असेल तर जाऊ शकतो. हे काहीतरी 2200 रुपये करतात. बार्गेनिंग करू शकता तुम्ही किती आहे ते. काय 3-4 पॉईंट असे फिरवत आहेत. बघू बघा. ये वरती बघा एकदम स्नो कसा पडतो. पडलो तर वरती जा. बघू शकता खूप थंडी आहे, भयंकर अशी एकदम, खूप म्हणजे खूप. तर बघूया, आम्ही आता व्हिडिओ काढत आहोत, काढू बघतो. खूप थंडी आहे भयंकर. आम्ही व्हिडिओ फोटो खूप काढले, खूप. ही पडली बर्फामध्ये मस्त. हो. देखो यार, बाबा बाबा बाबा. तर आम्ही आता घरच्या दिशेने जायला निघतोय. बघूया चांगला स्पॉट भेटला तिथे थांबू आणि थोडे अजून फोटो काढूच. बघू शकता तुम्ही आता स्नो जरा जास्तच पडायला लागला आहे. अजून जरा 1-2 तास थांबलो का मग गोवांच्यावरती जायचं. इथे छान आहे ना, इथे थांबायचं का? इथे कसं आपल्याला उभं राहायला हे नव्हतं भेटत ना जागा, त्यामुळे प्रॉब्लेम. प्लेन आहे ना असं इथे. तू बोल चांगला कुठे इथे थांबू. तर आम्ही आता इथे चांगला असा व्ह्यू दिसलेला आहे. इथे आता परत फोटो काढ, व्हिडिओ काढ. बेकार. बघा आता इथून थोडीशी आहे एंट्री. हे हा सावकाशी आहे. स्नो 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 स्नो. तर आम्ही आता इकडे घरी जाताना सोनमर्गवरून ते एक असा वॉटरफॉल दिसलाय, ते तुम्हाला दाखवतो थांबा. गंडरबल हॅशटॅग खूप भारी आहे. बघा तिथे जातो, मस्त तिथे फोटोशूट करतो आणि मग पुढे जातो. तर फायनली आम्ही हॉटेलला पोचलो आहोत. कुठे गेली हे बघ. कसा होता सोनमार्ग? छान होता, खूप बर्फ वगैरे, त्याच्यामुळे खूप थंडी. बाई या काय प्रकार. बघा व्हिडिओ. खरंच खूप बर्फ होता सॉरी खूप बर्फ होता खूप. आता सोनमर्गला गेला का बर्फ असणारच. लाईव्ह स्नो बघायला भेटलं. तुम्ही तर बघितलंच असणार व्हिडिओमध्ये किती बर्फ वगैरे. खूप जण तिथून अजून वरती जायला होता, पण तिथून पर पर्सन म्हणजे आमच्या दोघांचे काहीतरी 5000 रुपये बोलले होते, पण होतं बघायला. त्यामुळे आम्ही बोललो ठीक आहे. आमच्यासोबत पण 4-5 जण होते, मग आम्ही तिथे
खाली आलो, खालीच व्हिडिओ फोटो वगैरे सर्व काढलं. त्यानंतर तुम्हाला तो काय वॉटरफॉल दाखवला, काय माहिती काय नाव ते तिथे आहे, तर तो दाखवला. त्यानंतर मग आम्ही काय चला तर मग मंडळी, तुम्हाला आजची व्हिडिओ आवडली असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि सबस्क्राईब करा. भेटूया उद्या. कुठे का उद्या? गुलमर्गला भेटूया. बाय बाय.